गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आणि दिवसाची सुरुवात बघितली का? ह्या सुगरणींच्या खोप्याकडे बघून माझी होते आणि मन खूप प्रसन्न होतं. अगदी दिवसभर ह्या खोपं विणत बसलेले असतात आणि इतकी सगळी खोपे त्यांनी विणलेले आहेत. त्याचबरोबर माझ्या घराच्या समोर अशी हिरवीगार झाडं आहेत आणि मन यांना बघून खूप प्रसन्न होतं. अगदी झोपेतून येऊन 2 मिनिटं यांच्याकडे बघत बसायचं, अगदी मन प्रसन्न होतंय. आता नाश्त्याची तयारी चालू आहे. नाश्त्यासाठी मी हा हाय प्रोटीनचा डोसा मी बनवत आहे. याच्यासाठी मी एक वाटी मी तांदूळ भिजत घातला आहे. त्याचबरोबर अर्ध्या वाटी सगळ्या डाळी मी भिजत घातलेल्या आहेत. याच्यामध्ये मी अर्धा वाटी मूग पण घातलेला आहे, हिरवा मूग. तुम्ही हरभराही घालू शकता अर्धा वाटी. हे रात्रभर भिजल्यानंतर सकाळी आता मी याचं बॅटर बनवत आहे. अगदी तुम्ही दिवसा भिजू घालून संध्याकाळी तुम्ही हे बॅटर बनवू शकता आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवू शकता. अगदी डोसे छान होतात चवीला. 3 ते 4 दिवस हे पीठ आरामात फ्रीजमध्ये टिकतं आणि तिथंही फ्रीजमध्येही फर्मेंटेशन होतंय. आणि छान नारळाची चटणी बनवली, त्याला छान फोडणी घालून घेतली आणि डोश्यासोबत परफेक्ट कॉम्बिनेशन होतंय या चटणीचं. तुम्ही दह्यासोबतही हे डोसा एन्जॉय करू शकता. सगळ्यात पहिला डोसा मी ऋग्वेदसाठी बनवून घेतला. लहान मुलांना सकाळ सकाळी खूप भूक लागते, तर हा ऑप्शन छान आहे तुमच्याकडं हाय प्रोटीन डोसा बनवायचा. डोसा अगदी मी कुरकुरीत नाही बनवत. लहान मुलांना काय होतं की डोसा खाताना ते तोंडामध्ये कुरकुरीत असल्यामुळे लागू पण शकतं किंवा तोंडही सोलू शकतं. तर दोन्ही बाजूने छान मी असं भाजून घेतलं आहे. तर छान असं याला भाजून घेऊन आता मी ऋग्वेदला हे भरवणार आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती हे डोसा तुम्ही भाजू शकता. बघू शकता मी ऋग्वेदची प्लेट आता बनवली. आता त्याला भरवून घेते. त्यालाही अगदी हे डोसे खूप आवडतात. आता सकाळची तर सगळी कामं आवरून झालेत आणि माझं हेअर ऑइल संपलं होतं, तर ते मी बनवायला घेतलं आहे. याच्यासाठी मी एक जाड असं भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये मी नारळाचं तेल घातलेलं आहे 1 वाटी. त्याचबरोबर मी 2 चिरलेले कांदे घेतले आहेत छोट्या आकाराचे. ते मी ह्याच्यात घातलेलं आहे. कांदे तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून टाकू शकता, पण मी चिरूनच घेतलेत. त्यानंतर 2 जास्वंदीची फुलं घेतलेत. त्याच्या पाकळ्या फक्त घालायच्या आहेत. त्याच्यानंतर मी कडुनिंबाचा पान घेतला आहे. लिंबाबरोबर मी हे कढीपत्ता पण घालत आहे. ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता हे छान मी हलवून घेते चमच्याच्या साहाय्यानं. माझ्याकडे अख्खी मेथी नव्हती म्हणून मी ती घातलं नाही. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता मेथी. आता हे लो फ्लेमवरती छान शिजू द्यायचं आहे. आता हे छान उकळते. उकळत असताना मधून चमच्यानं हे हलवायचं आहे. माझ्याकडून कापूर घालायचा विसरला होता, तर आता मी कापूरही टाकत आहे याच्यामध्ये. आता हे तेल आपलं छान उकळायला लागले. हे असं मधून हलवून घ्यायचंय आपल्याला तेल. छान असं मिक्स करून घ्यायचंय. तेल आणि हे पूर्ण पानं वगैरे सगळे छान मिक्स करायचेत. मी हे हेअरफॉलसाठी वापरते तेल आणि मला ह्याचा रिझल्ट छान मिळालाय. तर अशा प्रकारे बघू शकता असं कुरकुरीत सर्व पाने आणि कांदा छान कुरकुरीत झालाय, लालसर त्याला रंग आलाय. आता आपण गॅस बंद करून घेऊया. फायनली 3 ते 4 दिवसानंतर हा व्लॉग मी शूट करायला घेतलाय. रिझनही तसंच होतं. माझी तब्येत ठीक नव्हती. सर्दी, खोकला आणि घसा दुखणे असं सिम्पटम चालू झालं. सेम सिम्पटम ऋग्वेदलाही चालू झाले आणि माझ्या सासूबाईंनाही चालू झाले. मग मी व्लॉग काही मी शूट करायला घेतला नाही.
तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला छान हाय प्रोटीन डोसा कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी शेअर केली आहे। हे तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला, ब्रेकफास्ट, डिनरला पण देऊ शकता, तुम्हीही खाऊ शकता। वेट लॉसवरती जर कोणी असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि छान हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे। आणि हे तुम्ही नारळाची चटणी किंवा दही ह्याच्याबरोबर कॉम्बिनेशन करून तुम्ही खाऊ शकता। आता त्याचबरोबर मी एक हेअर फॉलसाठी एक मी हेअर ऑइल तयार केले। हे कसं बनवायचं ह्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलंय। पर्सनली ह्याचा रिझल्ट मला खूप छान आलाय। माझे हेअर फॉल होत होते तर मी हे वापरलं तेल आणि रेग्युलर पण मी हे वापरते, तर छान हेल्दी हेअर होत आहेत आणि हेअर फॉल जर थोडासा होत असेल तर तेही थांबून जातं। आता त्याचबरोबर पाठीमागे एकदा मला खूप हेअर फॉल झाला तर मी हे तेल वापरलं आणि त्याचबरोबर काही मी सप्लिमेंट पण घेतल्या। तर आता ती सप्लिमेंट कोणत्या होत्या तर ओमेगा 3 ची गोळी होती, विटामिन ई ची एक होती आणि विटामिन सी च्या होत्या। अशा मी सप्लिमेंट घेतल्या। तर आता हे कसं घ्यायचं तर आपल्या सकाळी ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक गोळी विटामिन सी ची चुकून खायची। त्यानंतर लंचमध्ये आपलं जेवण झाल्यानंतर विटामिन ई ची गोळी खायची आणि त्याचबरोबर विटामिन सी ची पण चुकून गोळी खायची आणि रात्री जेवणानंतर ओमेगा 3 ची कॅप्सूल खायची। तर अशा प्रकारे मी 3 महिना ह्याचा कोर्स केला आणि छान मला रिझल्ट मिळाला ह्या तेलाचा आणि प्लस त्या सप्लिमेंटचा। सप्लिमेंट घेतल्यामुळे आपल्याला हेअर फॉल थांबवायला पण मदत होते आणि छान हेल्दी हेअर पण होतात। आणि त्याचबरोबर खूप मेडिकल कंडिशनमुळे पण हेअर फॉल होऊ शकतो। त्यामध्ये काय मेडिकल कंडिशन असू शकतात तर ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता पण असू शकते, त्याच्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतात, त्याच्यानंतर थायरॉइड असू शकतो, PCOD असू शकतो। तर अशा कंडिशनमध्ये पण हेअर फॉल होऊ शकतो। मग हे आजार त्यावेळी जर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ट्रीट केले तर हेअर फॉल पण थांबू शकतो आणि हे आजार पण वाढत नाहीत। तर ह्या आजारांचं जर सिम्पटम काय असेल तर हेअर फॉल एक मेन मुख्य कारण असू शकतं। तर तुमच्या रोजच्या डाएटमध्ये तुम्ही आता कुठले पदार्थ घेतले पाहिजेत जेणेकरून तुमचे हेअर एक अगदी हेल्दी राहतील। तर याच्यामध्ये सर्वात प्रथम येतं चिया सीड। त्याच्यामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतं, तर 1 चमचा चिया सीड तुम्ही रात्रभर पाण्यात भिजू घालून सकाळी ते पाण्यासोबत घेऊ शकता। त्यामध्ये थोडंसं तुम्ही लिंबू पण पिळून शकता। त्याच्याबरोबर पालक आहे, केळं आहे, नंतर गाजर आहे, टोमॅटो आहेत, नंतर आंबट फळामध्ये संत्री, मोसंबी असतील, त्याच्यानंतर तुम्ही नट्स असतील म्हणजे आपले ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे तुम्ही भिजू घालून सकाळी दिवसाची सुरुवात त्यानं करू शकता। त्याचबरोबर तुम्ही मेथीचं पाणी, रात्री मेथी भिजू घालून त्याचं पाणी पिऊ शकता। त्याचबरोबर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड खाऊ शकता, ह्याच्यातून तुम्हाला विटामिन B12 वगैरे पण मिळून जाईल। त्याच्यानंतर सी फूड खाऊ शकता, मासे वगैरे, याच्यामध्ये ओमेगा 3चं प्रमाण भरपूर असतं, त्याच्यामुळे तुमचे हेअर पण छान राहतात। त्याच्यानंतर तुम्ही ताक, दह्याचा समावेश तुमच्या डेली डाएटमध्ये जर केला तर छान आपले हेल्दी हेअर पण राहू शकतात। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता। तुम्ही म्हणजे किती जरी प्रोडक्ट जर तुम्ही केसांच्या वरून लावले तर त्याचं थोड्याफार प्रमाणात त्याचा उपयोग होऊ शकतो, पण जे तुम्ही पोटातून औषधं घेता किंवा जे तुम्ही डाएटमध्ये बदल करता याच्यामुळे तुमचा हेअर फॉल पण थांबण्यासाठी मदत होते आणि प्लस तुमचे हेअर पण हेल्दी राहतात। सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।